नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलण्याच्या ओघात विशेषतः मीडियाविषयी काही बोलून गेले. त्यावर वादळ माजलं. वादळ उभं करण्याचा प्रयत्न केला, पण ते प्रकरण नेमकं काय होतं, ते का घडलं, त्यावर नक्कीच इथे चर्चा करणं गरजेचं वाटतं. तुम्हाला माहिती आहे की मला पत्रकारितेत जवळपास आता 43 वर्ष पूर्ण झाली आहेत, पूर्ण होत आलेली आहेत. या 43 वर्षांपैकी आश्चर्य वाटेल, मी आजपर्यंत 3 वेळा देखील या पद्धतीच्या प्रेस कॉन्फरन्स कधीही अटेंड केल्या नाही. कुठल्याही पत्रकार परिषदेला आम्ही जात नाही, आम्ही गेलो नाही. पत्रकार परिषदेमधून फारसं काही हाती पडतं असं नाही. मात्र त्या पत्रकार परिषदेमध्ये काही वृत्तपत्रांचे आणि वाहिन्यांचे उत्तम प्रतिनिधी आलेले असतात, जे जीवापाड आपल्या पत्रकारितेवर प्रेम करत असतात. मग त्यात अजय वैद्य, मृणाल नाडीवडेकर, सारंग दर्शने यांच्यासारखे अगदी बोटावर मोजणे इतके सभ्य, सुसंस्कृत, स्वच्छ, आदर्श असे पत्रकार या पत्रकार परिषदेमधून येत असतात किंवा ज्यांनी आपल्या पत्रकारितेला वाहून घेतलेलं असतं. त्यात होतं काय की जेव्हा किंवा या अशा पद्धतीच्या पत्रकार परिषदेला उत्तम पत्रकार जातात, त्यांच्या शेजारी बहुसंख्य वाहिन्यांचे प्रतिनिधी किंवा वृत्तपत्र प्रतिनिधी, ज्यांना कवडीची अक्कल नसते, ज्यांचं टार्गेट केवळ पैसे मिळवणं किंवा फुकटात जेवणं आणि दारू याकडे असतं, ज्यांच्या अकलेचा पत्ता नसतो, ज्यांना पत्रकारितेमधलं, लिखाणातलं, बोलण्यातलं, लिहिण्यातलं फारसं काही समजत नसतं, ज्यांची भाषा देखील अशुद्ध असते, या पद्धतीचे पत्रकार या अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना, पत्रकार परिषदेला तुम्ही विचारा. परवा दिवशी अगदी अलीकडे त्या गणेशोत्सवानिमित्त एकनाथ शिंदे यांनी जवळपास 350 पत्रकारांना त्यांच्या वर्षा निवासस्थानी बोलावलं होतं. त्यापैकी जेन्युइन पत्रकारिता करणारे किती होते, आणि या पद्धतीचे दुकानदारी करून स्वतःचे फोटो मुख्यमंत्र्यांबरोबर मिरवून आणत आपला नको तो उद्योग करणारे पत्रकार किती होते. याच पद्धतीचं वातावरण सर्वत्र असतं. आणि या अशा पद्धतीच्या पत्रकारांची एक देहबोली असते. म्हणजे ते अमुक एखाद्या अधिकाऱ्याकडे किंवा तमुक एखाद्या नेत्याकडे किंवा आणखी एखाद्या मंत्र्याकडे, आमदाराकडे, खासदाराकडे जेव्हा जातात, तेव्हा त्यांना नेमकं गप्पांच्या किंवा बोलण्याच्या ओघात काय मागायचं आहे हे त्या मंडळींच्या लक्षात आलेलं असतं. आणि याच पद्धतीच्या आशा आणि अपेक्षा घेऊन लाचार होऊन जाणारे पत्रकार किंवा वाहिन्यांमधले बहुसंख्य आहेत. आणि याच पद्धतीच्या पत्रकारांना, वाहिनी प्रतिनिधींना फेस करताना जे अनुभव विशेषतः चंद्रशेखर बावनकुळे यांना आले असावेत, त्यातून त्यांनी त्या अहमदनगरला त्यांच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलण्याच्या ओघात ते वक्तव्य केलं. ते धाबा प्रकरण भलतंच गाजलं. वास्तविक कुठल्याही जेन्युइन पत्रकारांनी किंवा जे खरोखर पत्रकारितेत उत्तम आहेत, जे त्यांच्या वाहिन्यांमधून छान भूमिका बजावतात, त्यांनी बावनकुळेंच्या या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. कारण बावनकुळे चुकले असं त्यांना वाटलं नाही. वरून बावनकुळेंचा कसा अगळपगळ वऱ्हाडी स्वभाव हेही त्यांना नेमकं माहीत असल्यामुळे उगाच वाद त्यांनी वाढवले नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे त्याग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वार्थाला, पैशांना, राजकारणाला, थोडक्यात काय तर राजकारणाच्या माध्यमातून जे जे काय घाणेरडं घडत असतं त्या कुठल्याही घाणेरड्या, गलिच्छ, स्वार्थी विचारांना अजिबात स्थान नसतं, स्थान नाही. संघस्थानावर जाणारा सामान्य स्वयंसेवक ते थेट मोहन भागवत एकाच विचारांनी, एकाच दिशेने, एकाच ध्येयानं प्रेरित होऊन ते चालत असतात. पण संघातून भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पक्षात काम करणारे जे कार्यकर्ते निघून गेले त्यांच्यात आणि भाजपमध्ये ज्यांचा कधीही संघाशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काडीचाही कवडीचाही संबंध नव्हता, ते जे अलीकडे विशेषतः मोदी युग आल्यानंतर झपाट्यानं भारतीय जनता पक्षात आले, या दोन भिन्न विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये, मंत्र्यांमध्ये, आमदारांमध्ये, खासदारांमध्ये एक मोठी दरी निर्माण झालेली आहे. हे चित्र आता जवळपास स्पष्ट होऊ लागलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक देखील भाजपचं काम करू लागल्यानंतर जर संघ आणि भाजपपेक्षा, थोडक्यात काय की देशापेक्षा जर व्यक्तिगत स्वार्थाला जास्त महत्त्व देऊ लागला तर त्याचं चित्र फार विचित्र निर्माण होईल. मोठा फटका भारतीय जनता पक्ष राहिला बाजूला, पण त्याचा मोठा दगा फटका खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपल्याही या राज्यामध्ये, आपल्या या महाराष्ट्रामध्ये देखील बाहेरून आलेले भाजपमधले कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि संघातून भाजपमध्ये आलेले किंवा भाजपमध्ये व्यस्त झालेले कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी, विविध स्तरावरचे कार्यकर्ते, या दोघांमध्ये मोठा संघर्ष होऊ घातलेला आहे. आणि संघातून भाजपमध्ये समाविष्ट झालेले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर आपल्या या राज्यात मोठा अन्याय झाला, त्यांना बाजूला टाकलं गेलं, ते दुर्लक्षित केल्या गेले, अशी त्यांची भावना निर्माण झाल्यामुळे आता हा संघर्ष नक्की जोमाने पेटू लागला आहे, ज्याची काळजी विशेषतः भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी वेळीच घेतली पाहिजे, दखल वेळीच घेतली पाहिजे, अन्यथा त्याचे मोठे परिणाम त्यांना भोगावे लागतील. बावनकुळे त्या नगरमध्ये बोलून गेले, पण त्याच्या पाठीमागचं जर राजकारण किंवा त्याच्या पाठीमागे जो डावपेच घडला त्याचं जर नेमकं निमित्त किंवा कारण जर शोधलं तर या नगर जिल्ह्यात देखील हार्डकोअर कार्यकर्ते, संघातून आलेले, भाजपमधले व्यस्त असलेले कार्यकर्ते, या अशा कार्यकर्त्यांचं नेतृत्व करणारे राम शिंदे यांच्यासारखे नेते आणि अलीकडे भाजपमध्ये आलेले, थेट महसूल मंत्री झालेले राधाकृष्ण विखे पाटील, हे असे दोन गट त्या नगर जिल्ह्यात देखील निर्माण झाले आहेत. त्यामुळे नगरच्या त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनपर मेळाव्यात त्यांचा प्रदेशाध्यक्ष जेव्हा त्यांना 4 महत्त्वाच्या सूचना करत असतो आणि त्या सूचना करत असताना बोलण्याच्या ओघात किंवा गमतीच्या
मूडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे त्या पत्रकार आणि धाबा संस्कृतीवर बोलून गेले. वास्तविक त्याचा कुठलाही उहापोह, त्याची चर्चा, त्याचे जे पद्धतीने काढल्या गेलेले व्हिडिओज हे कुठेही बाहेर व्हायरल झालं नसतं तर अधिक बरं झालं असतं, पण ते घडलं नाही. दुर्दैवानं त्याच्यावर खूप बोंबाबोंब झाली आणि त्यातून पुढे काही दिवस चंद्रशेखर बावनकुळे यांना विविध कटकटींना, पत्रकारांच्या शाब्दिक माऱ्यांना, टीकेला आणि राज्यातल्या भाजपला देखील या पद्धतीच्या टीकेला, विरोधकांच्या अतिशय जळजीत प्रतिक्रियेला सामोरं जावं लागलं. म्हणून भारतीय जनता पक्षातले मूळ कार्यकर्ते आणि बाहेरून आलेले कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय, त्यांच्यातील वैचारिक देवाणघेवाण किंवा बाहेरून अचानक आलेल्या संघ ज्यांच्या पचनी अजिबात पडलेला नाही, या पद्धतीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संघ आणि भारतीय जनता पक्षाचे विचार, त्यांची विचारसरणी, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा त्याग, त्यांची स्टाईल हे सारं वेगवेगळे मेळावे घेऊन त्यांच्या नेत्यांनी वेळीच समजावून सांगायला हवं. अन्यथा अगदी लोकसभा किंवा त्यानंतर त्या लागोपाठ येणाऱ्या विधानसभेला देखील अनेक अडचणींना भाजपला तोंड द्यावं लागणार आहे. राज्यातल्या फार कमी नेत्यांचे मीडियाशी, मग ते वाहिनींचे प्रतिनिधी असतील, संपादक असतील किंवा वृत्तपत्रांचे प्रतिनिधी असतील, संपादक असतील, मालक असतील, या साऱ्यांशी असे फार कमी नेते आहेत की ज्यांचे 1 to 1 अतिशय चांगले, घरगुती, घरोब्याचे, जवळचे संबंध असतात. ते एकमेकांशी अनेकदा थेट बोलतात आणि असे क्वचित नेते असतात. त्यापैकीच एक आहे चंद्रशेखर बावनकुळे. म्हणजे राज्यातल्या कुठल्याही कोपऱ्यातले, मग ते वाहिन्यांचे प्रतिनिधी असतील, अगदी छोट्याशा चॅनलचे प्रतिनिधी असतील किंवा थेट मोठ्या दैनिकांचे प्रतिनिधी असतील, वाहिन्यांचे प्रतिनिधी असतील, त्या साऱ्यांचे, मग तो प्रतिनिधी अगदी मुंबईपासून तर चंद्रपूरपर्यंत किंवा थेट भंडाऱ्यापासून तर रत्नागिरीपर्यंत, त्या साऱ्यांशी बावनकुळे यांचे अतिशय छान संबंध आहेत. कारण ते जेव्हा वीज खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांनी अनेक मीडियातल्या लोकांना अगदी भरभरून मदत केलेली आहे आणि त्यातून त्यांनी या आमच्या क्षेत्रामध्ये, मीडिया क्षेत्रामध्ये अनेकांशी खूप चांगले संबंध जपले आहेत. केलेली सहकार्य, केलेली मदत या कानाचं त्या कानाला त्यांनी कधी कळू दिलं नाही. कारण त्यांचा तो स्वभाव आहे. ते बोलण्यात अगळ-पगळ आहेत, वृत्तीनं दिलदार आहेत. त्यांना मीडियाशी देखील खूप वेळ बोलण्याची सवय आहे, आवड आहे. मनातलं काहीही न राखता ते थेट आमच्याशी अनेकदा मनमोकळेपणानं बोलतात. म्हणजे असे अनेक पत्रकार आहेत की त्या पत्रकारांनी चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्याकडे जे ऑफ द रेकॉर्ड बोलतात त्याची जर बातमी केली तर मला असं वाटतं की बावनकुळे आज केवळ त्या नगर जिल्ह्यातून फुटलेल्या बातमीवर अडचणीत आले, पण आम्ही पत्रकारांनी, असे अनेक पत्रकार आहेत, असे अनेक मीडियातले आहेत की त्यांच्याशी ते फार ऑफ द रेकॉर्ड बोलतात. ते जर छापून मीडिया मोकळी झाली तर मला असं वाटतं की बावनकुळेंना दररोज अनेक संकटांना, अनेक टीकेला तोंड द्यावं लागेल, सामोरं जावं लागेल. थोडक्यात काय की जे मीडियातले त्यांना जवळून ओळखतात त्यांनी
बावनकुळेंच्या या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण तो स्थानिक गेम असल्यामुळे त्यातून मोठ्या खुबीनं, युक्तीनं, चलाखीनं बावनकुळे यांना त्यांच्याच लोकांनी, कारण त्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बाहेरचं कोणीही नव्हतं, मीडियातला एकही माणूस नव्हता. याचा सरळ अर्थ असा आहे की जे बावनकुळे यांचेच होते, त्यांच्याच पक्षाचे होते, त्यांनीच त्यांना बदनाम करण्यासाठी हा मोठा डाव रचला होता. आणि त्यात बोलण्याच्या ओघामध्ये बावनकुळे अलगद अडकले, अडचणीत आले. मित्रांनो, यानंतर बावनकुळे यांनी काय बोलावं हे त्यांना समजावून सांगण्याच्या भानगडीत न पडता विशेषतः संघाच्या पदाधिकाऱ्यांना आणि भाजपच्या या राज्यातल्या बड्या नेत्यांना मला अगदी निक्षून ठासून हेच सांगायचं आहे की बाहेरून आलेले आणि मूळ भाजप कार्यकर्ते, संघातून आलेले भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये कलह निर्माण होता कामा नये. त्या दोघांमध्ये जर अंतर पडलं तर नक्कीच त्याचे वाईट परिणाम भाजपला भोगावे लागतील. तूर्त एवढेच मित्रांनो, नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए इस गणेश उत्सव और महालक्ष्मी पूजन पाइए 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑफ 22 कैरेट 916 हॉलमार्क ज्वेलरी. रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंतनगर बस स्टॉप, नागपुर. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स.